खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत उमेदवार अर्जांवरील गोंधळावर भाष्य करताना स्पष्ट केले की शिवसेनेकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या जात नाहीत. उद्या ही माहिती कळेल. मनसे आणि शिवसेनेचे उमेदवार अनेक ठिकाणी एकत्र अर्ज भरताना दिसले. भाजपाकडे आर्थिक पॅकेजसाठी उमेदवारांची रांग लागली आहे. राऊत म्हणाले की बंडखोर म्हणणे चुकीचे आहे. जे दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी घेतात तेच खरे बैमान आहेत. बोला काय. एक तर असं आहे की अर्ज सगळ्यांनी काल भरले, मात्र अधिकृत उमेदवारांची यादी ना तुमच्या पक्षाने जाहीर केली ना शिंदेच्या शिवसेनेने जाहीर केली. यामागचं काय नेमकं अचानक? नाही, गेले अनेक वर्ष अशा याद्या शिवसेनेतर्फे जाहीर केल्या जात नाहीत हे आपण पाहिलं असेल. शिवसेना प्रमुखांपासून सुद्धा आम्ही पाहिलं. ज्यांना उमेदवारी द्यायची आहे त्यांना एबी फॉर्म दिला जातो आणि मग उद्या तुम्हाला कळेलच कोणाला फॉर्म दिले ते. सगळे स्क्रुटिनी वगैरे झाल्यावरती आजच कळेल. त्याच्यातून तुम्ही काढू शकता ना कोणाला उमेदवारी दिली. आणि काय उमेदवारी दिली लपून राहत नाही. याद्या जाहीर करायच्या, मग त्या यादीतून गोंधळ व्हायचा, हे प्रकार बहुतेक सर्व पक्षाने थांबवलेले आहेत. उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यावरती जी यादी येते ती फायनल. काल संध्याकाळपर्यंत शिवसेनेने ज्यांना उमेदवारी अर्ज दिले, एबी फॉर्म दिले, त्या सगळ्यांनी वाजत गाजत आपले अर्ज भरलेले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराने सुद्धा उत्साहात अर्ज भरलेले आहेत. काही ठिकाणी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी एकत्र जाऊन अर्ज भरलेले आहे. बाकी इतर पक्षात काय गोंधळ चाललेला आपण पाहिला असेल. 14 ठिकाणी महायुती तुटलेली आहे. जी काय महायुती म्हणतायत ती 14 महानगरपालिकांमध्ये ही महायुती तुटलेली आहे. अनेक शहरामध्ये महायुतीमध्ये लोक एकमेकांच्या छाताडावर बसलेले आहेत. शिस्तबद्ध वगैरे भारतीय जनता पक्षाच्या तिकीट वाटपात नाशिक पासून संभाजीनगर पर्यंत आणि ठाण्यापर्यंत काय गोंधळ झाला आणि लोकांनी, महिलांनी, मुलींनी कसा आक्रोश केला हे सुद्धा चित्र पाहण्यासारखं होतं. बाहेरून आलेल्या उमेदवारांना, गुंडांना उमेदवारी देण्याचं काम अजित पवारांपासून सर्वच पक्षाने केलं. ही लोकशाही आहे त्यांच्या पक्षात. भाजप नेते म्हणतात की रीग आहे आमच्याकडे म्हणून. हा, गुंडांची रीग लागलेली आहे. काल गजा मारण्याच्या बायकोला अर्ज दिलाय आणि रीग लागली आहे ती पैसे घेण्यासाठी. उमेदवारी बरोबर जे 5 कोटी रुपये दिले जात आहेत उमेदवारी अर्जाबरोबर, त्या 5 कोटीसाठी रीग आहे. आणि शिंदेकडे उमेदवारी बरोबर 10 कोटी. छत्रपती संभाजीनगर मध्ये भाजपचे अनेक निष्ठावंत त्यांनी काल प्रतिक्रिया दिल्या. कोणी निष्ठावंत नसतं. ते निष्ठावंतांची काल तुम्ही भूमिका पाहिली असेल. पुण्यामध्ये भाजपचे अनेक निष्ठावंत अजित पवारांच्या पक्षात गेलेत, अन्य पक्षात गेले. संभाजीनगरात सुद्धा निष्ठावंत म्हणून घेणारे भाजपचे शिस्तबद्ध कार्यकर्ते कुठल्या पक्षात गेले. हा, निष्ठावंत वगैरे काय नसतं. आज शिंदे गट, भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार उमेदवारी अर्जाबरोबर जे आर्थिक पॅकेज देत आहे 5-5, 10-10 कोटीचं, त्यासाठी हा गोंधळ आणि रीग. निष्ठा त्या पैशाच्या पावसात वाहून गेलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, मुंबई.